पुढच्या एका महत्त्वाच्या राजकीय बातमीकडे वळतोय। शरद पवारांनी विश्वासघात आणि धोका देण्याचं राजकारण केलं असं म्हणत अमित शहांनी पवारांवर टीका केली होती। आता अमित शहांच्या टीकेला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं। देशात अनेक गृहमंत्री झाले पण कुणालाच राज्यानं तडीपार केलं नव्हतं। त्यांनी बोलताना गृहमंत्री पदाची गरिमा राखली पाहिजे असं म्हणत शहांच्या टीकेला शरद पवारांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिलंय। जिन्होंने धोखा और विश्वासघात की राजनीति शुरू की वो शरद पवार जी, और अंतिम धोखा जिसने दिया वो उद्धव ठाकरे जी। दोनों को घर पे बिठाने का काम महाराष्ट्र की जनता ने किया है। व्यक्तीच नाही, त्यांचा ती लेवलच नाही। प्रश्न तो नाही, प्रश्न एकच आहे। तुम्ही सांगितलं लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला या लोकांची भूमिका मला वेगळी दिसत होती। लोकसभेचा विचार करायला हा मानते, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांच्या भाषेने व्यक्तिगत तिथं कोणाला मी बोलत नाही, पण लोकसभेचा निकाल लक्षामध्ये घेऊन त्यांनी अधिक काळजी घेतली, ही गोष्ट मान्य केली, मी धैर्य बोललेलं। पवार साहेब यांचा आता कुठेतरी तोल जाऊ लागलाय की काय, आणि आम्हाला चिंता आहे त्याची। अमित भाई तर सत्यच बोलले। अमित भाईंचं भाषण, भारतीय जनता पक्षाचं अधिवेशन पवार साहेबांच्या जिवारी लागलंय असं दिसतंय। तुम्ही तडीपारीची भाषा करताय, हे एकदा नाही दुसऱ्या तिसऱ्यांदा तुम्ही केलंय। हीच भाषा आणि अशाच पद्धतीच्या वक्तव्यामुळे पवार साहेब तुम्हाला, तुमच्या पक्षाला, तुमच्या मित्र पक्षाला आणि आघाडीला महाराष्ट्राने हद्दपार केलेला आहे। लवासाच्या बाबतीत कोर्टाने केलेले निर्देश, उपस्थित केलेल्या शंका आणि नावं निघणारी त्याच्या भोवतीचं वलय, ही चार बोटं कोणाकडे येतात पवार साहेब लक्षात ठेवा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।